तर मित्रांनो, आज तुम्हाला मी माझे DIY सगळे दाखवणार आहे। तर पहिले हा जे आहे हे मी ना वुडनपासून बनवलेलं आहे। हे स्टिक पण मी स्टिक मागवली होती Amazonवरून, हे आणि हे सोबतच। फक्त याला हे इतकं पण चांगलं नव्हतं दिसत होतं, तर फक्त याला मी हे DIY मी बॅकग्राऊंड याचं फक्त चेंज करून टाकलेलं आहे। आणि नंतर हे माझा एक DIY आहे। हा कसा आहे ना की मी हा बनवलेला आहे, तो हा मला खूप म्हणजे असं ये टिश्यू पेपरनी जसं काही मी बनवलेलं आहे। ओके, आणि त्यानंतर हेच माझे ट्रीज आहे, पूर्ण प्लांट्स पण म्हणू शकतात आपण याला। आणि त्यानंतर जर मी म्हणलं तर मी इथे ना एक असं पाटी लावून ना इथे दोऱ्या वगैरे लावून याला जस्ट आपण आपल्या ग्रिलला बसवलेला आहे आणि त्याच्यावर क्यूट माझे DIY प्लांट्स पण ठेवलेले आहेत। हे माझं पहिलं DIY होतं। हे सगळं थोडंफार ना हा मला जास्त आवडलेलं नाही आहे, पण हे दोघं उत्तम आहे, भारी आहे। आणि पुन्हा तसंच आहे एक, हे बघ, हे पण मी केलेलं आहे। हे ना माझ्या मुलीने केलेलं होतं, सो हे मी आईस्क्रीमच्या डब्यात लावलेलं आहे। तर इकडे मी तसंच केलेलं आहे, पाटी वगैरे लावून, बाकी काहीच नाही आहे तसं। आणि परत हा माझा मी DIY केलेला, याला मी माझा पूर्ण असा बांधून ठेवलेला खूप कच्चापैकी, तर तो सुटावू नये म्हणून। आणि खालीच आपलं चप्पल स्टँड पण आहे। आणि इकडे माझे DIY नाहीत, हेच फक्त माझं एक DIY आहे जे मी सोयाबीनच्या तेलाच्या याच्याने केलेलं आहे, कॅन्सनी, हे 2। आणि त्याला जस्ट हातीचं शेप दिलेलं आहे आणि त्याच्यावर असं ते दोऱ्या वगैरे लावून त्याला त्याच्यामध्ये झाड ठेवलेलं आहे। इतकाच हा DIY। आणि त्यानंतर पाहिलंच तर मी हे असं माझ्याकडे एक टायर्स होते खूप जुने, तर त्याला मी कलर वगैरे करून त्याच्यामध्ये हा वाला प्लांट लावलेला आहे। हे माझा DIY होता एक, याची व्हिडिओ पण तुम्हाला भेटून जाईल सगळ्यांची, जेव्हा मी केलेलं होतं। आणि त्यानंतर आपला हेच DIY पुन्हा एकदा मी अनयूज कपाच्या ट्रीला जस्ट कप लावून चांगलं असं लुक दिलेलं आहे, पण हे ओरिजिनल प्लांट्स नाही आहे, सो डोंट वरी, ओके। आणि हे पण मी एक DIY केलं होतं, बट आय डोंट लाईक इट इतना, सो ह्याला मी ना जास्त काही केलेलं नाही आहे। आणि यानंतर आपल्याला हे प्लांट बघायला मिळतं खूप चांगलं, पण हे DIY नाही। तर ना हे 2 मी केलेले होते। आणि त्यानंतर अशाच आमचे ट्रीज आहेत, हे पण मी खूप DIY केलेलं आहे। हे सगळे जे DIY आपण बघतो आहे ना, ते सगळे मी दवाखान्यात बसून केलेलं होतं। हे केलेलं आहे। आणि हे एक असं ट्री आहे, हे पण केलेलं आहे। हे नाही केलेलं आहे मी, हे बघा किती सुंदर आहे। आणि ज्याला खूप जास्त व्ह्यूज भेटले होते ते DIY आहे हे वालं, हे खूप जास्त चांगलं DIY आहे। आणि खूप लोकांनी मला म्हणलेलं आहे की तुमचे DIY खूप चांगले असतात ट्रीजचे, आम्हाला पण खूप चांगले जमतात, तुमचे खूप चांगले आहे आणि तुम्ही सांगतात। तर याच्यामध्ये मी काय केलं होतं ना, हे टोकरं घेतलेलं, हे 3 टोकरं होतं माझ्याकडे, 3 टोकरं घेतलेलं, त्याच्यामध्ये असं दगड टाकलेले आणि एक वरच्या टोकऱ्याला फक्त मी असं प्लांट्सनी कवर केलेलं यावाला, बस खूप चांगलं झालं नंतर। आणि याच प्रकारे माझा दुसरा DIY पण तुम्ही बघू शकता। हे वाले मी DIY केलं होतं। आणि हे सगळे वॉल्स जे आहेत ना ते मीच केलेले आहेत। हे जे DIY तुम्हाला दिसतं आहे ना ते मीच केलेलं आहे। ह्याला मी काय केलं होतं, एक पाईप घेतला, त्याला कलर दिला आणि त्याला जे आईस्क्रीम स्टिक असतात ना ते काढून इथे आपल्याला लावलेलं दिसतेच, तर तेच केलेलं मी। आणि त्याच्यानंतर वरून आम्हाला दोरी लावून ना त्याला बस कवर करून टाकलं आणि त्याच्यामध्ये प्लांट्स टाकले। हे नकलीचे प्लांट्स, असं नका समजू, रिअलचे आहेत। तर हेच आजचं माझं होतं। थँक्यू फॉर वॉचिंग and subscribe to my channel.